आपण ऐकत आहात जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याद्वारे लिखित पुस्तक ज्ञानगंगा। आदरणीय गरीबदास साहेबजी यांच्या अमृतवाणीमध्ये सृष्टी रचनेचे प्रमाण आदिरमेणी सद्ग्रंथ पान नंबर 690 ते 692 पर्यंत। आदिरमेणी अदली सारा जा दिन होते धुंधुकारा, सतपुरुष किन्हा प्रकाशा हम होते तखत कबीर खवासा। मनमोहिनी सिर जी माया सतपुरुष एक ख्याल बनाया, धर्मराय सिर जे दरबानी 64 जुग तप सेवा ठानी। पुरुष पृथ्वी जाको दीन्ही राज करो देवा आधीनी, ब्रह्मांड 21 राज तुम दिन्हा, मन की इच्छा सब जुग लिन्हा। माया मूल रूप एक छाजा, मोहि लिए जिन्हू धर्म राजा। धर्म का मन चंचल चित धार्या, मन माया का रूप बिचारा। चंचल चेरी चपल चेरागा, याके पर से सरबस जागा। धर्मराय किया मन का भागी, विषय वासना संग से जागी। आदि पुरुष अदली अनरागी, धर्मराय दिया दिल से त्यागी। पुरुष लोक से दिया ढहाही, अगम दीप चली आए भाई। सहज दास जिस दीप रहंता, कारण कौन कौन कुल पंथा। धर्मराय बोले दरबानी, सुनो सहज दास ब्रह्म ज्ञानी। 64 जुग हम सेवा किन्ही, पुरुष पृथ्वी हम कुदिन्ही। चंचल रूप भया मन बोरा, मन मोहिनी ठगिया भौरा। सतपुरुष के नाम मन भाए, पुरुष लोक से हम चली आए। अगर दीप सुनत बड़ भागी, सहज दास मिट मन पागी। बोले सहज दास दिलदानी, हम तो चाकर सत सहदानी। सतपुरुष से अर्ज गुजारू, जब तुम्हारा विवाण उतारू। सहज दास को किया पियाना, सत्य लोक लिया प्रवाना। सतपुरुष साहिब सरभंगी, अविगत अदली अचल अभंगी। धर्मराय तुम्हारा दरबानी, अगर दीप चली गए प्राणी। कौन हुक्म करी अर्ज आवाजा, कहाँ पठावो उस धर्म राजा। भई आवाज अदली एक साचा, विषय लोक जाति न्यू बाचा। सहज विमौन चले अधिकाई, जिनमें अगर दीप चली आई। हम तो अर्ज करी अनरागी, तुम विषय लोक जावो बड़ भागी। धर्मराय के चले विमाना, मान सरोवर आए प्राणा। मान सरोवर रहन न पाए, दरै कबीरा थाना लाए। बंक नाल की विषमी बाटी, तहाँ कबीरा रोकी घाटी। इन पांचों मिली जगत बंधाना, 184 जीव संताना। ब्रह्मा विष्णु महेश्वर माया, धर्मराय का राज पठाया। योह खोकापुर छूटी बाजी, भिसती बैकुंठ दगासी साजी। कृत्रिम जीव भुलाने भाई, निज घर की तो खबरी न पाई। 1.25 लाख उपजे नित हंसा, 1 लाख विनशे नित अंसा। उपती खपती प्रलय फेरी, हर्ष शोक जो राज मजेरी। पांचों तत्व है प्रलय माही, सत्व गुण रज गुण तम गुण झाई। 8 अंग मिली है माया, पिंड ब्रह्मांड सकल भर माया। या में सुरति शब्द की डोरी, पिंड ब्रह्मांड लगी है खोरी। श्वासा पारस मन गह राखो, खोली कपाट अमीरस चाखो। सुनाओ हंस शब्द सुन दासा, अगम दीप है अग है बासा। भवसागर जम दंड जमाना, धर्मराय का है तलबाना। पांचों ऊपर पद की नगरी, बाट बिहंगम बंकी डगरी। हमरा धर्मराय सो दावा, भवसागर में जीव भरमावा। हम तो कहे अगम की बानी, जहाँ अविगत अदली आप बिनानी। बंदी छोड़ हमारा नामम, अजर अमर है अस्थिर ठामम। जुगन जुगन हम कहते आए, जम जोरा से हंस छुटाए। जो कोई माने शब्द हमारा, भवसागर नहीं भर में धारा। या में सुरति शब्द का लेखा, तन अंदर मन कहो किन्हीं देखा। दास गरीब अगम की बानी, खोजा हंसा शब्द सहदानी।
वरील अमृतवाणीचा भावार्थ असा आहे की आदरणीय गरीबदास साहेबजी म्हणत आहेत की सर्वप्रथम येथे केवळ अंधकार होता आणि पूर्ण परमात्मा कबीर साहेबजी सतलोकमध्ये तख्तावर म्हणजे सिंहासनावर विराजमान होते. आम्ही तेथे सेवक होतो. परमात्मा यांनी ज्योती निरंजनची उत्पत्ती केली. नंतर त्याच्या तपाचे प्रतिफळ म्हणून 21 ब्रह्मांडे त्याला प्रदान केली. त्यानंतर मायेची म्हणजे प्रकृतीची उत्पत्ती केली. तरुण दुर्गा प्रकृती देवीच्या रूपावर मोहित होऊन ज्योती निरंजन म्हणजे ब्रह्मने दुर्गा म्हणजे प्रकृती देवीशी गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला. ब्रह्म म्हणजे कालला त्याची शिक्षा प्राप्त झाली. त्याला सतलोकेतून हद्दपार करून शाप देण्यात आला की तो दररोज 1,00,000 मानव शरीरधारी प्राण्यांचा आहार करेल आणि 1,25,00,000 मानव शरीरधारी प्राण्यांची उत्पत्ती करेल. त्यामुळे येथील सर्व प्राणी जन्ममृत्यूचे कष्ट सहन करत आहेत. जर कोणी पूर्ण परमात्मा यांचे वास्तविक शब्द म्हणजे खरे नाम जप मंत्र आमच्याकडून प्राप्त करेल त्याला या कालच्या बंधनातून सोडवू. आमचे नाव बंदी छोड आहे. आदरणीय गरीबदास साहेबजी आपले गुरु व प्रभू कबीर परमात्मा यांच्या आधारावर म्हणत आहेत की खरा मंत्र म्हणजेच सतनाम आणि सारनाम प्राप्त करा, त्यामुळे पूर्ण मोक्ष मिळेल. नाहीतर खोटा नाम उपदेश देणाऱ्या संत आणि महंतांच्या मधुर बोलण्याला फसून शास्त्रविधी रहित साधना करून कालच्या जाळ्यामध्येच अडकून पडाल आणि कष्टावर कष्ट सहन करत बसाल. संत गरीबदासजी महाराज द्वारा लिखित अमर ग्रंथ अध्याय हंस परहंसची कथा वाणी नंबर 37 ते 43 मध्ये म्हटले आहे की माया आदि निरंजन भाई अपने जाए आपे खाई ब्रह्मा विष्णु महेश्वर चेला ओम सोहम काहे खेला शिखर सुन्न में धर्म अन्यायी जिन शक्ति डायन महल पठाई लाख ग्रासे नित उठ दूती माया आदि तख्त की कूती 1,25,00,000 घड़िये नित भांडे हंसा उत्पत्ति प्रलय डांडे ये तीनों चेला बट पारी सिरजे पुरुषा सिरजी नारी खोकापुर में जीव भुलाए स्वप्ना नरक वैकुंठ बनाए योह हरहट का कुआ लोई या गल बंध्या है सब कोई कीड़ी कुंजर और अवतारा हरहट डोरी बंधे कई बारा अरब अलील इंद्र हुए है भाई हरहट डोरी बंधे सब आई शेष महेश अरु गणेश ताई हरहट डोरी बंधे सब आई शुक्रादिक ब्रह्मादिक देवा हरहट डोरी बंधे सब खेवा कोटिक करता फिरता देखा हरहट डोरी कहू सुन लेखा चतुर्भुज भगवान कहाँ वै हरहट डोरी बंधे सब आवे योह है खोकापुर का कुआ या मैं पड्या सो निश्चय मुवा. ज्योती निरंजन म्हणजे कालबलीला वश होऊन या तीनही देवता म्हणजे रजगुण ब्रह्मा सद्गुण विष्णू तमगुण शिव आपला महिमा दाखवून जीवांना स्वर्ग नरक तसेच भवसागरात म्हणजे 84 लाख योनींमध्ये फिरत ठेवतात. ज्योती निरंजन आपल्या मायेने नागिणीसारखे जीवांना उत्पन्न करतो आणि मग मारतो. जशी नागिण आपल्या शेपटीने अंड्यांच्या सभोवती कुंडली म्हणजे वेटोळे बनवते मग ती त्या अंड्यांवर आपला फणा मारते ज्यामुळे अंडी फुटतात. त्यातून पिल्ले बाहेर पडतात. त्यांना नागिण भक्षण करते. नागिण खूप सारे अंडी देत असल्यामुळे फणा मारताना कित्येक अंडी फुटतात. जी अंडी फुटतात त्यातून पिले बाहेर पडतात. जे पिल्लू वेटोळ्याच्या म्हणजे नागिणीच्या शेपटीचा घेऱ्याच्या बाहेर पडते ते वाचते. अन्यथा वेटोळ्यामधील पिल्लांना ती नागिण सोडत नाही. जेवढी पिले वेटोळ्यात असतील ती त्या सर्वांना खाते. जो साधक ब्रह्म म्हणजे काल ब्रह्म म्हणजे ज्योती निरंजन देवी दुर्गा तसेच ब्रह्मा विष्णू शिव तसेच अन्य देवतांपर्यंतची भक्ती करतात ते काल ब्रह्मरूपी नागिणीच्या घेऱ्यात म्हणजे जन्म मरणाच्या चक्रामध्ये काल लोकामध्ये राहून जातात. त्यांना काल ज्योती निरंजन खातो. माया काली नागिनी अपने जाए खात कुंडली में छोड़े नहीं 100 बातों की बात. अशा प्रकारे हे कालबलीचे जाळे आहे. निरंजनपर्यंतची भक्ती पूर्ण संतांकडून नामोपदेश घेऊन केली तरीही निरंजन याच्या कुंडलीतून म्हणजे 21 ब्रह्मांडे बाहेर पडू शकत नाही. स्वतः ब्रह्मा विष्णू महेश आदी माया शेरावाली हे देखील निरंजन याच्या कुंडलीतच आहेत.
ते बिचारे अवतार धारण करून येतात आणि जन्ममृत्यूच्या फेऱ्यात फिरत राहतात. म्हणूनच विचार करा की सोहम मंत्राचा जप जो की ध्रुव, प्रल्हाद व शुकदेव ऋषींनी करूनही ते पण पार नाही झाले. कारण की श्री विष्णू पुराणाच्या प्रथम अंशातील अध्याय 12च्या श्लोक 93 मध्ये पृष्ठ 51 वर लिहिले आहे की ध्रुव केवळ एक कल्प अर्थात 1000 चतुर्युगांपर्यंतच मुक्त आहे. यामुळे ते काल लोकातच राहिले. तसेच ओम नमः भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करणारे भक्त देखील कृष्णापर्यंतचीच भक्ती करत आहेत. ते देखील 84 लक्ष योनींच्या फेऱ्यामधून सुटू शकणार नाहीत. हे सर्व परमपूज्य कबीर साहेबजी व आदरणीय गरीबदास साहेबजी महाराज यांच्या वाणीमध्ये प्रत्यक्ष प्रमाणित आहे. अनंत कोटी अवतार है माया के गोविंद, करता हो अवतरे बहुर पडे जमफंद. सत्पुरुष कबीर साहेबजी यांच्या भक्तीनेच जीव मुक्त होऊ शकतो. जोपर्यंत जीव सतलोकमध्ये परत जाणार नाही तोपर्यंत काल लोकात अशाच प्रकारे कर्म करीत राहील आणि केलेली नामाची व दान धर्माची कमाई स्वर्गरूपी हॉटेलमध्ये समाप्त करून पुन्हा कर्माधारानुसार 84 लक्ष प्रकारच्या प्राण्यांच्या शरीरामध्ये कष्ट उचलणाऱ्या काल लोकात फेऱ्या मारत राहील. ब्रह्म म्हणजे काल लोकामधील जन्ममरण रूपी हरहट चक्राची फोटोकॉपी दिलेली आहे, जी आपण याच पुस्तकात पाहू शकता. माया म्हणजे दुर्गापासून उत्पत्ती होऊन करोडो गोविंद ब्रह्मा विष्णू शिव मेलेले आहेत. भगवानांचा अवतार बनून आलेले होते. पुन्हा कर्मबंधनात अडकून कर्मांना भोगून 84 लक्ष योन्यांमध्ये गेले. जसे भगवान विष्णूजी यांना देवर्षी नारद यांचा शाप लागला, ते श्री रामचंद्र रूपामध्ये अयोध्येत आले. पुन्हा श्री रामजी रूपात बालीचा वध केला होता. या कर्माचा दंड भोगण्यासाठी श्रीकृष्णजी यांचा जन्म झाला. पुन्हा बाली याचा आत्मा शिकारी बनला आणि आपला बदला घेतला. श्रीकृष्णजी यांच्या पायामध्ये विषयुक्त बाण मारून वध केला. गरीबदासजी महाराज आपल्या वाणीमध्ये म्हणत आहेत की ब्रह्मा विष्णु महेश्वर माया औरश धर्म राय कहिए, इन पांचों मिल परपंच बनाया, वाणी हमरी लहिए. इन पांचों मिल जीव अटकाए, जुगन जुगन हम आन छुटाए. बंदी छोड़ हमारा नामम, अजर अमर है अस्थिर ठामम. पीर पैगंबर कुतुब औलिया, सुरनर मुनिजन ज्ञानी, येता को तो राह न पाया, जम के बंधे प्राणी. धर्मराय की धुमाधामी, जम पर जंग चलाऊं, जोरा को तो जान न दूंगा, बांध अदल घर ल्याऊं. काल अकाल दोहूं को मोसूं, महाकाल सिर मुंडू. मैं तो तख्त हजूरी हुक्मी, चोर खोज को ढूंढू. मूला माया मग में बैठी, हंसा चुन चुन खाई. ज्योति स्वरूपी भया निरंजन, मैं ही करता भाई. सहस 88 दीप मुनीश्वर, बंधे मूला डोरी. ऐत्या में जमका तलबाना, चलिए पुरुष किशोरी. मूला का तो माथा दागूं, सतकी मोहर करूंगा. पुरुष दीप को हंस चलाऊं, दरा न रोक न दूंगा. हम तो बंदी छोड़ कहावा, धर्मराय है चकवै. सतलोक की सकल सुनावा, वाणी हमरी अखवै. 9 लख पट्टन ऊपर खेलू, साहद रेकू रोकू. 12 कोटि कटक सब काटू, हंस पठाऊं मोखू. 14 भुवन गमन है मेरा, जलथल में सरबंगी. खालिक खलक खलक में खालिक, अविगत अचल अभंगी. अगर अलील चक्र है मेरा, जीत से हम चल आए. पांचों पर प्रवाना मेरा, बंधी छुटावन धाए. जहाँ ओंकार निरंजन नाही, ब्रह्मा विष्णु वेद नहीं जाही. जहाँ करता नहीं काल भगवाना, काया माया पिंड न प्राणा. 5 तत्व तीनों गुण नाही, जोरा काल दीप नहीं जाही. अमर करूं सतलोक पठाऊं, तातय बंदी छोड़ कहाऊं. कबीर परमेश्वर म्हणजे कबीर देव यांचा महिमा गात आदरणीय गरीबदास साहेबजी म्हणत आहेत की आमचे प्रभू कबीर म्हणजे कबीर देव बंदी छोड आहेत. बंदी छोड याचा भावार्थ आहे कालच्या कारागृहातून सोडवणारे. काल ब्रह्म याच्या 21 ब्रह्मांडांमध्ये सर्व प्राणी पापांमुळे काल याचे बंदी बनले आहेत.
पूर्ण परमात्मा म्हणजे कबीर देव, कबीर साहेबजी पापांचा विनाश करतात. ब्रह्म, परब्रह्म, ब्रह्मा, विष्णू, शिव किंवा इतर कोणीही पापांचा विनाश करू शकत नाही. जसे आपले कर्म असेल केवळ त्याप्रमाणे ते आपणाला फळ देतात. यासाठी यजुर्वेद अध्याय 5 मंत्र 32 मध्ये म्हटले आहे, कविरंघारीरसी, कबीर, कबीर देव, कबीर परमेश्वर, अंघ अरी पापांचे शत्रू आहेत. बंभारी रसी, बंभारीही बंधनाचे, अरी शत्रू अर्थात बंधनांचा शत्रू म्हणजेच बंदीछोड आहेत. या 5 जणांच्या म्हणजे ब्रह्मा, विष्णू, शिव, माया आणि धर्मरायवर सत्पुरुष परमात्मा म्हणजे कबीर देव आहेत, जे सतलोकचे मालक आहेत. बाकी सर्व परब्रह्म, ब्रह्म आणि ब्रह्मा, विष्णू, शिवजी व आदिमाया हे नाशवान भगवान आहेत. महाप्रलयामध्ये हे सर्व आणि त्यांचे लोक पूर्णपणे नष्ट होतील. सर्वसामान्य जीवांपेक्षा यांचे कितीतरी 1000 पटीने अधिक आयुष्य आहे, परंतु जी वेळ ठरलेली आहे ती एक दिवस नक्कीच पूर्ण होईल. याबाबत आदरणीय गरीबदासजी महाराज म्हणतात, शिवब्रह्मा का राज इंद्र गिनती कहाँ, 4 मुक्ति वैकुंठ समझ येता लया, संख जुगन की जूनी उम्र बड़धारिया, जा जननी कुर्बान सु कागज पारिया, येती उम्र बुलंद मरेगा अंतरे, सद्गुरु लगे न कान न भेटे संतरे. जरी संख युगांचे दीर्घ आयुष्य प्राप्त झाले तरी ते एक ना एक दिवस नक्कीच समाप्त होईल. जर सत्पुरुष परमात्मा म्हणजे कबीर देव, कबीर साहेब यांचे प्रतिनिधी पूर्ण संत म्हणजे गुरु, जे 3 नामांचा मंत्र ज्यामध्ये एक ओम, तत्, सत हे सांकेतिक आहेत देतात आणि ज्यांना पूर्ण संतांकडून नाम उपदेश देण्याचा आदेश आहे त्यांच्याकडून उपदेश घेऊन नामस्मरणाची कमाई केली तर आपण सतलोकचे अधिकारी हंस होऊ शकतो. सत्य साधनेशिवाय अति दीर्घ आयुष्य काहीही कामाचे नाही, कारण या निरंजन म्हणजे कालच्या लोकात केवळ दुःख आणि दुःखच आहे. कबीर, जीवना तो थोडा ही भला, जैसत सुमरन होय, लाख वर्ष का जीवना लेखे धरे ना कोय. जर सत्य साधना केली गेली तर कमी आयुष्यही चांगले आहे. जर सत्य साधना सत्पुरुष यांची नाही केली तसेच काल ब्रह्मची, देवी व देवतांची पूजा करून व प्राणायाम इत्यादी करून दीर्घ आयुष्य जगणाऱ्यांचा लेखाजोखा म्हणजे हिशोब मोक्ष मार्गामध्ये केला जाणार नाही. एवढं मोठं आयुष्य म्हणजे जेवढे शंकरजी यांचे आहे मिळाले तरी देखील एक दिवस मृत्यू अवश्य होईल. भक्ती चुकीची आहे, यामुळे जन्म तसेच मृत्यूचे चक्र कायम राहील. अशा आयुष्याचे काय औचित्य आहे? कबीर साहेब आपली म्हणजे पूर्ण ब्रह्म यांची माहिती स्वतः सांगतात की या भगवानांच्या वर असंख्य भुजा असलेला परमात्मा सत्पुरुष आहे, जो सतलोक म्हणजे सचखंड सद्धाम मध्ये वास्तव्य करतो आणि त्यांच्या अंतर्गत सर्व लोक ब्रह्म म्हणजे कालची 21 ब्रह्मांडे, ब्रह्मा, विष्णू, शिव, शक्ती म्हणजे दुर्गा यांचे लोक आणि परब्रह्म याची 7 संख ब्रह्मांडे व इतर सर्व ब्रह्मांडे येतात आणि तेथे पूर्ण गुरूंकडून प्राप्त सतनाम सार नामाचा जप करून जाता येते. सचखंड म्हणजे सतलोक मध्ये जो आत्मा जातो त्याचा पुनर्जन्म होत नाही. सत्पुरुष म्हणजे पूर्ण ब्रह्म, कबीर साहेब म्हणजे कबीर देव स्वतःच इतर लोकांमध्ये वेगवेगळ्या नावांनी विराजमान आहेत. जसे अलख लोकात अलख पुरुष, अगम लोकात अगम पुरुष, तसेच अखह लोकात अनामी पुरुष रूपामध्ये विराजमान आहेत. ही तर त्यांची उपमात्मक नावे आहेत, परंतु या पूर्ण पुरुष यांचे वास्तविक नाव कबीर देव भाषा भिन्नतेमुळे कबीर साहेब आहे.